बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात एक मोठा राडा झालेला आहे, एक मोठं भांडण झालेलं आहे आणि तेही रुचिता आणि करणच्या मध्ये. या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे आणि या भांडणामध्ये रुचिताने करणला मारलं आहे, म्हणजेच व्हायलन्स केलेला आहे, हिंसा केलेली आहे. हो, अशी एक अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की नक्की झालं काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. बिग बॉस मराठीच्या मेकर्सने एक प्रोमो आउट केलेला आहे, ज्यामध्ये एक टास्क दाखवलेला आहे, म्हणजेच कॅप्टन्सीच्या सदस्यासाठी एक टास्क आहे, ज्यामध्ये काही कंटेस्टंटला पोळ्या लाटायच्या आहेत तर काही कंटेस्टंटला त्या पोळ्या तोडायच्या आहेत, मोडायच्या आहेत. आणि यामध्येच करण आणि रुचितामध्ये एक भांडण पाहायला भेटलं. बिग बॉस जे काही टास्क करतात त्या टास्कमध्ये भांडण तर होतच होतं, आर्ग्युमेंट तर होतेच होते, पण आजच्या टास्कमध्ये असं झालं आहे की चक्क मारामारी झालेली आहे. रुचिताने करणला मारलेलं आहे आणि हे पाहून घरचे सदस्य पण खूप जास्त शॉक झालेले आहेत, कारण रुचिताने चक्क करणला मारलेलं आहे आणि हे घरामध्ये अलाउड नाही आहे, परमिशन नाही आहे की आपण घरामध्ये हिंसा करू शकतो. पण तरीही रुचिताने रागात येऊन तिने करणला मारलेलं आहे आणि हे पाहून घरचे जे सदस्य आहेत खूप जास्त शॉक झाले आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न पण करत होते, दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले. आता बिग बॉस काय करणार आहे तर पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण रुचिताने हिंसा केलेली आहे, व्हायलन्स दाखवलेला आहे आणि बिग बॉसच्या घरात अशी जर हिंसा होत असेल तर ते घराच्या बाहेर जातात, म्हणजे बिग बॉस त्यांना घराच्या बाहेर पाठवतात, ते इविक्ट होतात. पण हे पाहून बिग बॉस कोणता निर्णय घेणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. पण रुचिताच्या या बिहेवियरबद्दल, या वागणुकीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.